जर तुम्ही जमीन खरेदी करत आहात तर अशा वेळी सदर जमिनीमधून नियोजित महामार्ग, रेल्वे मार्ग, तलाव इत्यादी नसल्याची खात्री करावी. याची 7/12 वर नोंद पाहावी. तसेच जमीन संपादित झाली असल्यास किती क्षेत्र संपादित झाले हे पाहावे. जमीन पुनर्वसनासाठी राखीव आहे का, तसेच लाभ क्षेत्रात आहे का ते पाहावे. वहिवाटदार आणि 7/12 वरील नावे. 7/12 वरील मूळ मालक व प्रत्यक्ष जमिनीचा वहिवाटदार वेगवेगळे असू शकतात याची खात्री करावी. 7/12 वरील नावे ही विक्री करणाऱ्या व्यक्तीचेच आहे का ते पाहावे. त्यावर मयत व्यक्ती किंवा जुना मालक इतर वारसांची नावे असल्यास ती काढून घेणे आवश्यक असते. केवळ शेतकरी असलेल्या व्यक्तीलाच महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करण्याची परवानगी आहे. सर्व कागदपत्रे शासकीय कार्यालयातील तपासून घेतली पाहिजेत, कारण खोटे व नकली कागदपत्र बनवून आपली फसवणूक सुद्धा होऊ शकते. तसेच शेतजमिनीचे खरेदी खताचे पेमेंट हे रोख रकमेने न करता चेक किंवा बँकद्वारे करावे. तसेच वेळोवेळी बदलणारे शासन नियम पडताळून पाहावेत.